केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजपाने जनसामान्यांच्या विरोधात राबविलेल्या धोरणांचा निषेधार्थ नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे कोकण आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। केंद्रात सत्तेत असताना काँग्रेस प्रणित सरकारने 2013 साली शेतकऱ्यांच्या हिताचा भूसंपादन कायदा पारित केला होता, परंतु विद्यमान मोदी सरकारने मूळ कायद्यामध्ये जाचक बदल करून 2014 साली उद्योजक व गुंतवणूकदारांना फायदा पोहोचवणारा आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा भूसंपादनाचा नवीन अध्यादेश लागू केला, असा आरोप नवी मुंबई काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनी केला आहे। भूमी अधिग्रहण कायदा जो शेतकऱ्याच्या बाजूला होता, तो शेतकऱ्याच्या हितात होता, तो कायदा बदलून भूमाफिया उद्योगपतीच्या साठी जो कायदा बनवला तो कायदा रद्द करण्यात यावा, ते धोरण रद्द करण्यात यावं, यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शन घेण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो क्रूड ऑइल, जो कच्च्या तेलाचा दर कमी झालेला आहे, तो दर कमी झालेला आहे, त्या अनुषंगानेच जो डिझेल, पेट्रोल आणि पेट्रोलजन्य पदार्थाचा दर हा कमीच व्हायला पाहिजे, ह्यासाठी या ठिकाणी आम्ही निदर्शने केलेलं आहे। जे भूमाफिया उद्योगपतींना फक्त जमीन देण्यासाठी जो कायदा त्यांच्यासाठी बनवलेला आहे, हे धोरण त्यांच्यासाठी बनवलेलं आहे, पुन्हा हे धोरण जे BJP सरकारने जे धोरण आणलेलं आहे ते धोरण रद्द करण्यासाठी मग आम्हाला मोर्चा असो या आंदोलन असो या उग्र आंदोलन असो या मोठमोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी जनतेच्या हितासाठी या ठिकाणी आम्ही मग रस्ता रोको असू द्या, जे लोकशाही पद्धतीचे जेवढे लढा असतील ते लढे आम्ही या ठिकाणी उभारू। शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा भूसंपादनाचा जाचक अध्यादेश रद्द करा, तसेच डिझेल व पेट्रोलचे दर कमी करा, या आशयाचे निवेदन काँग्रेस शिष्टमंडळाने विभागीय कोकण आयुक्तांना सादर केले। तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी झाले असताना देशात इंधनाचा दर अजूनही कमी करण्यात आला नाही, असा आरोपही भाजपा सरकारवर यावेळी करण्यात आला। तातडीने खरं म्हणजे जे तोंड द्यावं लागतं महागाईला असेल किंवा दरवाढीला असेल ते महिलांनाच द्यावं लागतं। महिलांची म्हणून अपेक्षा खरं म्हणजे आता अशी दिसते की जेव्हा कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होतात तेव्हा त्याला जोडून जे दर असतात, म्हणजे वाहतुकीचा खर्च कमी होतो, जो शेतकरी जी नांगरट करतो मग तो ट्रॅक्टरचा दर असेल तिथे त्याला कमी पडतो, तर त्यानुसार महागाई कमी व्हायला पाहिजे। जेव्हा कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होतं तेव्हा साहजिकपणे महागाई कमी झाली पाहिजे, ते मात्र कुठेही दिसत नाही। आणि म्हणून महिला काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस कमिटी हे सगळे आम्ही या ज्या भाजपच्या नीतीच आहे त्याचा आम्ही विरोध करतो। युवक काँग्रेसचे ठाणे लोकसभा अध्यक्ष निशांत भगत यांनीही कार्यकर्त्यांसोबत या आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला। आणि आज जो नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीने केलेले निदर्शन हा एक फक्त कोकण भवनचे आयुक्त, कोकण विभागीय आयुक्तांना हा फक्त इशारा आहे। जर समजा ह्या कायद्यामध्ये जर त्यामध्ये बदल केला नाही तर ठाणे लोकसभा युवक काँग्रेसच्या माध्यमातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व युवक काँग्रेसच्या माध्यमातून इथं मोठा मोर्चा आणण्यात येईल। आंदोलनावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच नवी मुंबई मनपातील नगरसेवक व नगरसेविका यांनी सक्रिय उपस्थिती दर्शवली। कॅमेरामॅन आसिक शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, कोकण भवन।